नमस्कार मित्रांनो, मराठी बोला युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कर्जमाफी योजना, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना या योजनेच्या अंतर्गत अनेक शेतकऱ्यांची कर्ज रक्कम जी आहे ती कमी दाखवते. मग ही रक्कम नेमकं कमी का दाखवते? आता शासनानं देखील याबाबत स्पष्टता दिलेली आहे किंवा वारंवार मीडियाच्या माध्यमातून इतर माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती दिलेली आहे ही रक्कम का कमी आली आहे. तरी पण शेतकऱ्यांच्या मूळ गोष्ट लक्षात येत नाही की ही रक्कम कमी येण्याचं मुख्य कारण काय आहे. आता कुणी सांगतं हेअर कट, कुणी सांगतं ओटीएस, कुणी सांगतं सेटलमेंट. या ज्या गोष्टी आहेत हे नेमकं काय आहे, मग याचा शेतकऱ्यांना काही परिणाम होणार आहे का, किंवा शेतकऱ्यांना याचा काय म्हणजे पुढे काय अडचण येऊ शकते का, किंवा उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना भरावं लागू शकते का, नेमकं याचं कारण काय आहे, ही रक्कम का कमी आली आहे आणि या रक्कम कमी आली आहे याचं मुख्य कारण म्हणजे ही उर्वरित रक्कम देखील शेतकऱ्यांना भरावी लागणार आहे का, हे जे काय तुमच्या मनातील प्रश्न होते या सर्व प्रश्नांचं उत्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असाच महत्वपूर्ण अपडेट चॅनलच्या माध्यमातून आपल्याला भेटत राहील. आता कर्जमाफी योजनेमध्ये अनेक शेतकऱ्यांचे या ठिकाणी नावाचे आलेले आहेत, यामध्ये बहुतांश शेतकऱ्यांची रक्कम कमी जास्त दाखवते. मग हे नेमकं रक्कम कमी जास्त का दाखवते? आता एनपीए खातं सांगितलं जातं, हेअर कटच्या माध्यमातून सांगितलं जातं, परंतु हे हेअर कट नेमकं आहे काय, हे नेमकं कोणासाठी लागू होतं, किंवा जे ओटीएस सांगितलं जातं ते का कोणत्या पद्धतीने केलं जातं, मग एनपीए खातं कधी होतं, हे जे काय प्रश्न आहेत. आता एनपीए सांगितलं, विषय संपला, पण एनपीए म्हणजे नेमकं काय, हेअर कट म्हणजे नेमकं काय, हे प्रश्न शेतकऱ्यांच्या म्हणजे हे जे मुद्दे आहेत हे शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाहीत आणि यामुळं जे प्रश्न आहेत ते शेतकऱ्यांच्या मनामध्ये वाढत चाललेले आहेत. किंवा मी 1.5 लाख कर्ज घेतलं होतं, यादीमध्ये 80,000 नाव आलंय. मी 2 लाख कर्ज घेतलं होतं तरी देखील माझं 80,000 नाव आलंय. काही शेतकऱ्यांची अमाऊंट बरोबर आहे, 1.5 लाख घेतलं 1.5 लाख आली आहे. काही शेतकऱ्यांची 1.5 लाख घेतलं 75,000 आली, काही 1.5 लाखच घेऊन देखील काही जणांचं 60,000वर आलंय. मग हे हा नेमका प्रकार काय? कर्ज अमाऊंट दोघांची सारखीच असताना तरी देखील दोघांच्या रकमेमध्ये तफावत काय? ही जी तफावत आहे ही तफावत नेमकं आली कशामुळं, याचं नेमकं कारण काय हे समजल्याशिवाय तुम्हाला ही रक्कम का कमी आली हे समजणार नाही. त्यामुळे ही रक्कम कमी आलेली आहे. ही रक्कम कमी कशाच्या पद्धतीत आली, तर हेअर कट हेअर कट हेअर कट हे सर्व जणांनी सांगितलं. कृषी मंत्र्यांनी तेच सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी तेच सांगितलं, इतर अधिकाऱ्यांनी देखील तेच सांगितलं की हेअर कटच्या माध्यमातून हे सेटलमेंट केलेलं आहे आणि त्यानुसार ती रक्कम कमी आली आहे, शेतकऱ्यांचं कर्ज पूर्ण माफ होणार आहे, हे सर्वांनी सांगितलं. हे देखील तुम्ही पाहिलं असेल. परंतु नेमकं हे हेअर कट नेमकं आहे काय, किंवा हे हेअर कट का लागू होतं, हाचा प्रश्न आहे. किंवा ही रक्कम का कमी झाली, आपला प्रमुख मुद्दा आहे की माझी रक्कम का कमी आली आहे. आपल्याला हेअर कटशी या एनपीएशी आपल्याला काही घेणं देणं नाही. मूळ आपला मुद्दा आहे की माझी रक्कम कमी का आली आहे आणि माझं कर्ज जास्त असताना देखील कमी रक्कम दाखवते, मग माझं बाकीचं कर्ज मला भरावं लागेल का. तर जे एनपीए आहे, एनपीए काय असतं की तुम्ही पीक कर्ज किंवा कोणतंही कर्ज, हे फक्त पीक कर्जाच्या बाबतीत आहे असं समजू नका, कोणतंही कर्ज असू द्या, तुमचं पर्सनल लोन असू द्या, होम लोन असू द्या, कोणतंही लोन असू द्या, या प्रत्येक लोनला ज्यावेळी ते थकीत मध्ये जातं त्याला एनपीए केलं जातं. आणि हे ज्यावेळेस एनपीए केलं जातं मग हे एनपीए मधून बँक आणि कस्टमर यांच्या समझोत्याने, आरबीआयचा रूल आहे, जे कर्ज एनपीए मध्ये जातात. आता एनपीए मध्ये पीक कर्ज कधी जातं, तर एनपीए मध्ये पीक कर्ज जातं तुमचं 1 वर्ष रिन्यू केल्यानंतर 1 वर्ष तुमचं ज्यावेळेस पूर्ण होतं त्यावेळेस तुम्ही थकीत मध्ये जाता आणि तिथून पुढे 1 वर्षानंतर म्हणजे 2 वर्ष झाल्यानंतर तुम्ही एनपीए मध्ये जाता. तुमच्या कर्जाला, थकीत कर्जाला ज्यावेळेस 2 वर्ष पूर्ण होतात त्यावेळेस तुमचं कर्ज हे एनपीए मध्ये जातं. आणि ज्यावेळेस तुमचं कर्ज एनपीए मध्ये जातं त्याच वेळेस हे जे काय हेअर कटचा फॉर्म्युला आहे तो त्या ठिकाणी लागू होतो. तो कशा पद्धतीने लागू होतो, हा आरबीआयचा रूल आहे. हेअर कटचा जो रूल आहे तो आरबीआयचा आहे. जर एखादा कर्जदार तुमची रक्कम भरू शकत नसेल तर तुम्ही बँक स्वतः त्यामध्ये काहीतरी तोटा सहन करून किंवा काहीतरी सवलत देऊन त्या शेतकऱ्याकडून किंवा इतर त्या कर्जदाराकडून ती रक्कम वसूल करून घ्यायची आणि ही वसूल केलेली रक्कम एनपीएच्या माध्यमातून बँकेने स्वतः त्यामध्ये लॉस खायचा असतो. हा आरबीआयचा रूल आहे. हेअर कटचा जो आहे तो किंवा हे जे आहे हा व्यवहार आपसात मिटवून घेऊ आणि इथून पुढे क्लोज करू, या माध्यमातून हे एनपीए जे हेअर कट आहे तो फॉर्म्युला आहे आणि त्यानुसार हेअर कटची जी टक्केवारी आहे ती ठरलेली आहे की एनपीए किती जुनं आहे. 2 वर्षाचा आहे, 4 वर्षाचा आहे, 5 वर्षाचा आहे, 6 वर्षाचा आहे. जेवढं जुनं एनपीए असेल त्या पद्धतीत त्या ठिकाणी जास्त सवलत दिली जाते. 1 वर्षाचं एनपीए असेल, तुम्ही आता लक्षात घ्या, आता तुमच्या गोष्टी लक्षात आल्या की हे नेमकं काय,
तुम्ही कर्ज रिन्यू कधी केलं होतं? ज्यांचं कर्ज 2019 मध्ये घेतलेलं आहे आणि 2021 मध्ये एनपीए मध्ये गेलंय, अशा शेतकऱ्यांची अमाऊंट सर्वात कमी दाखवते. त्यानंतर 22 वाल्याचं, ज्यांचं 20 मध्ये कर्ज घेतलेलं असेल किंवा 19 मध्ये घेऊन 20 मध्ये रिन्यू केलं, परत 22 मध्ये एनपीए मध्ये गेलं, त्या शेतकऱ्यांची रक्कम त्यापेक्षा जास्त पटीत दाखवते. रक्कम सारखी जरी असेल, 1 लाख जरी कर्ज असेल, तरी यामध्ये अशा तफावती आहेत. मग तुम्ही कोणत्या वर्षी एनपीए झालात त्यानुसार तुमची रक्कम आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांची, ज्या शेतकऱ्यांचं फक्त अजून आणखी एनपीए मध्ये गेलं नाही, मागच्या वर्षी थकीत होतं, अजून एनपीए मध्ये गेलं नाही, अशा शेतकऱ्यांची 100% रक्कम देखील तुम्हाला यादीमध्ये दाखवते. मग आता ही रक्कम तुम्हाला भरावी लागेल का? तर नाही. शासनानं या नियमाखाली बँकासोबत बैठक घेऊन बँकेचा आणि शासनाचा असा निर्णय झालेला आहे की जी खाते एनपीए आहेत आणि हेअर कटच्या फॉर्म्युल्यानुसार जेवढी रक्कम तुम्हाला सेटलमेंटसाठी लागते तेवढीच रक्कम शासन बँकेला देणार आहे. मग हा उर्वरित रकमेचं काय? तर उर्वरित रकमेचं बँक तोटा खाणार आहे. तोटा खाणार आहे म्हणण्यापेक्षा त्यांची वसुली होईल, त्यांना ते घेणं गरजेचं आहे बँकेसाठी. हा फॉर्म्युला ना शेतकऱ्यांना तोटा, यामध्ये शासनानं बँकेसोबत त्या नियमाच्या अंतर्गत प्रक्रिया करून जी रक्कम असेल ती रक्कम बँकेला देणार आहे आणि बँक तुम्हाला पूर्ण कर्ज नील झाल्याचं सर्टिफिकेट देणार. कारण हे शासनानं या नियमाखाली सर्व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचं ठरवलेलं आहे. जरी तुमच्याकडे 2 लाख कर्ज असेल आणि तुमची जर 60,000 अमाऊंट दाखवत असेल, ते 60,000 अमाऊंट बँकेला जाणार आहे आणि या 60,000च्या अंतर्गतच त्या हेअर कटच्या माध्यमातून जी रक्कम बँकेला प्राप्त झाली आहे त्या रकमेवर तुमचं कर्ज पूर्ण नील केलं जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी रक्कम भरावी लागणार आहे का? तर नाही. तुमचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करता आलं करा, नाही आलं नका करू. त्यामध्ये 35% 75% पर्यंतची सवलत दिली जाते. कशाच्या अंतर्गत? हेअर कटच्या अंतर्गत. की तुमची किती रक्कम आहे, मग ते वरचं जे व्याज आहे ते व्याज त्या ठिकाणी कपात केलं जातं, त्यामध्ये सूट दिली जाते. ही जी मुद्दल आहे, तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं देखील असेल की 5,000 कोटीचं कर्ज 500 कोटीमध्ये नील केलं किंवा 1,000 कोटीमध्ये नील केलं. हे नेमके प्रकार काय आहेत? 1 लाखाचं कर्ज 70,000 नील केलं, हे तुम्ही याआधी देखील बऱ्याच शेतकऱ्यांच्या बाबतीत घडलेलं आहे किंवा तुम्ही पाहिलेलं देखील असेल की ओटीएसच्या माध्यमातून 1.5 लाख कर्ज होतं, मी 70,000च माझा नील झालंय. हा जो प्रकार तुम्ही खालच्या लेवलवर तुमच्या लेवलवर राबवत होता, हा शासनानं बँक आणि शासन यांच्या दोघांच्या माध्यमातून राबवला जातोय. त्यामुळे ही रक्कम तुम्हाला या ठिकाणी कमी दिसते. यामध्ये तुम्हाला काही घाबरण्याचं कारण नाही. तुमची केवायसी तुम्ही करून घेऊ शकता. जी रक्कम आलेली आहे ती बरोबर आहे. शासनाला ही रक्कम शेतकऱ्यांना दाखवायची नव्हती, परंतु ती याद्यामध्ये आल्यामुळं किंवा पोर्टलला अपडेट झाल्यामुळं ते शॉर्ट करताना त्याच्या पद्धतीत की ह्या बँकेला किती रक्कम द्यायची ह्याची यादी वेगळी करायला हवी होती आणि शेतकऱ्यांचं किती कर्ज माफ होईल याची यादी वेगळी करायला हवी होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात हा संभ्रम निर्माण झाला नसता, परंतु जी बँकेला रक्कम जाणार आहे ती शासनानं त्या ठिकाणी पोर्टलवर दाखवली. त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनात हा संभ्रम निर्माण झालेला आहे किंवा ही समस्या निर्माण झालेली आहे. परंतु जी रक्कम तुमची आलेली आहे त्या रकमेनुसार तुमचं जे सेटलमेंट आहे, म्हणजे जे हेअर कट आहे त्या फॉर्म्युल्यानुसार आलेली आहे आणि हेअर कट काय आहे हे आपण पूर्णपणे समजून घेतलेलं आहे. त्यानुसारच ही रक्कम येणार आहे, बँकेला मिळणार आहे आणि बँक तुमचं 2 लाखाच्या आतील सर्व कर्ज त्या ठिकाणी तुम्हाला नील सर्टिफिकेट किंवा जी अमाऊंट आली असेल ती अमाऊंट स्वतः घेऊन उर्वरित अमाऊंटचा स्वतः त्या फॉर्म्युल्यानुसार स्वतःला नुकसान करून घेऊन तुम्हाला कर्जमाफी देणार आहे. तुमचं कर्ज नील होणार आहे. हा फॉर्म्युला आहे. कारण हेअर कट एनपीए, हेअर कट, सेटलमेंट हे ज्या गोष्टी आहेत ह्या जे काय विविध म्हणजे समजत नव्हतं, हेच आता आपण या ठिकाणी सोप्या शब्दात समजून घेतलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुमची रक्कम कमी असेल तर तुम्ही केवायसी करा. तुमच्या फॉर्म्युल्यानुसार जर ती रक्कम तुम्हाला काढता आली काढा, नाही काढता आली तरी देखील केवायसी करू शकता. कारण शासनानं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ही रक्कम आम्ही कशा पद्धतीने आणलेली आहे. त्यानुसार जर पाहिलं तर आजपर्यंत पाहिलेल्या यादीमध्ये तरी कोणत्याही शेतकऱ्याची रक्कम चुकीची दिसत नाही, बरोबरच दिसत आहे. कारण त्या कॅल्क्युलेशननुसार जर कॅल्क्युलेशन करून आपण मांडलं किंवा कॅल्क्युलेशन केलं तर त्या ठिकाणी, कारण ज्यांचं कर्ज 2021 पासून थकीत आहे त्यांचं हेअर कटच्या फॉर्म्युला जे आहे ते पर्सेंटेज जे आहे ते जास्त असतं आणि ज्यांचं गेल्या वर्षी किंवा 2 वर्षापूर्वी एनपीए मध्ये आलेलं आहे अशा शेतकऱ्यांचं फॉर्म्युल्यानुसार जर टक्केवारी काढली तर ती कमी दिसते. अशानुसार ती रक्कम तुम्हाला पाहता येते. आणि ज्यांचं कर्ज एनपीए झालंच नाही, फक्त थकीत आहे, एनपीए झालंच नाही, एनपीए कधी होतं तर 2 वर्षानंतर, तर एनपीए झालं नाही अशा शेतकऱ्यांची पूर्ण रक्कम दिसते. यानुसारच ती काय प्रक्रिया आहे ही अशा पद्धतीने चालणार आहे. त्यामुळे जी काय रक्कम कमी आली असेल त्या रकमेचं कसलंही टेन्शन घेऊ नका. तुम्ही तुमची केवायसी करून घ्या आणि या पद्धतीनुसार तुम्ही लाभ घेऊ शकता. आता जी काय रक्कम कमी आली होती हा जो काय प्रश्न होता या प्रश्नाचं उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील, काही समस्या असतील, काही अडचणी देखील असतील किंवा वैयक्तिक तुमचा काही या
नियमाच्या व्यतिरिक्त काय अडचण असेल ती कमेंटच्या माध्यमातून विचारा, आम्ही नक्कीच आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न करू. दिलेली माहिती समजली असेल, कामाची वाटली असेल, महत्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि हो, अशा शेतकऱ्यांपर्यंत देखील हा व्हिडिओ शेअर करा ज्या शेतकऱ्यांना माझी कर्ज रक्कम कमी आली आहे याचं टेन्शन येत आहे, किंवा अशा पद्धतीचं जे शेतकरी चिंतेत आहेत की माझी कर्ज रक्कम कमी आली आहे, मला उर्वरित रक्कम भरावी लागेल का, तर त्या शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका. तर चला, दिलेली माहिती महत्वाची वाटली असेल, कामाची वाटली असेल, आवडली असेल तर व्हिडिओला परत एकदा लाईक करायला विसरू नका. आणि चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत.